नमस्कार स्वामी भक्तांनो. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण आनंद शोधत आहे. पैसा, प्रसिद्धी आणि सुखसोयी असूनही अनेकांच्या मनात शांतता नसते. अनेक वेळी स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला खऱ्या आनंदाचा मार्ग दाखवते. आज आपण जाणून घेणार आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार आधारित 5 महत्त्वाचे नियम. पहिला नियम, ईश्वरावर आणि गुरूंवर अढळ श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थ नेहमी भक्तांना धीर देत असत. श्रद्धा आणि विश्वास हे मनाला बळ देतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी देवावर विश्वास ठेवणारा माणूस खचत नाही. म्हणूनच रोज मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. दुसरा नियम, सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग सोडू नका. खोटेपणा आणि फसवणूक करून मिळालेला आनंद क्षणिक असतो, पण सत्याने जगणाऱ्या व्यक्तीला मनशांती मिळते. आपल्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा ठेवण्याचा प्रयत्न करा. तिसरा नियम, राग, मत्सर आणि अहंकाराचा त्याग करा. राग आणि मत्सर सर्वात आधी आपलेच नुकसान करतात. दुसऱ्याच्या यशाचा हेवा न करता त्याच्या आनंदात सहभागी व्हा. नम्रता आणि क्षमाशीलता मनाला हलके करतात. चौथा नियम, दररोज नामस्मरण आणि प्रार्थना करा. दररोज काही मिनिटे शांत बसून स्वामींचे नामस्मरण करा. त्यामुळे मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होतात. नियमित प्रार्थना मनाला स्थिरता देते. पाचवा नियम, सेवा आणि दयाळूपणा अंगीकारा. गरजू व्यक्तीला मदत करणे, प्रेमाने बोलणे, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे हीच खरी सेवा आहे. निस्वार्थ सेवेमुळे मनाला जो आनंद मिळतो तो कोणत्याही संपत्तीत मिळत नाही. मित्रांनो, हे 5 नियम आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. खरा आनंद बाहेर नाही, तर आपल्या विचारांत, श्रद्धेत आणि चांगल्या कर्मात आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओसाठी सनातनी मुलगी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हे 5 नियम तुम्हाला कसे वाटले आणि या 5 नियमांमधील तुम्ही कोणत्या नियमांवरती अंमल कराल ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर हे नियम आचरणात आणाल. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.